नमस्कार. सत्या आणि मीरा देविकाच्या मुलाला घरी घेऊन येतात. देविकाच्या मुलाला घरात बघून निरुपा चिडते आणि म्हणते, अशा कोणत्या भिकारड्या मुलाला तुम्ही घरात घेऊन आला आहात. तेवढ्यात सत्या म्हणतो, ए निरुपा, एक गोष्ट लक्षात घे, ह्याची आजी हॉस्पिटलला ऍडमिट आहे आणि ह्याची आजी बरी होत नाही तोपर्यंत हा इथेच राहणार. हे सगळं प्रकरण देविका आडूनच लपून बघत असते आणि तिला आता धक्का बसलेला असतो, कारण तिचा मुलगा घरी आलेला असतो. आणि थोड्या वेळाने मीरा ही देविकाच्या मुलासाठी दूध आणण्यासाठी आतमध्ये जाते. देविकाचा मुलगा हळूच इकडे तिकडे बघतो आणि त्याला देविका दिसते. तो पळत पळत देविकाच्या रूम मध्ये जातो आणि म्हणतो, आई. त्यावेळी देविका चमकते. त्यानंतर तो म्हणतो, आई, तूच माझी आई आहेस, मला आजीने सांगितलंय. तेवढ्यात इकडे मीरा देविकाच्या मुलासाठी दूध घेऊन आलेली असते आणि हे सगळं ती ऐकते आणि तिला धक्काच बसतो. तिच्या हातात ना दुधाचा ग्लास पडतो आणि तो फुटतो. तेवढ्यात सत्या आणि निरुपा आणि सत्याचे बाबा सगळेच जण बाहेर येतात आणि निरुपा म्हणते, ए फुलवाली, तुला कळत नाही का, तू आता दूध सुद्धा सांडलंस आणि तो ग्लास पण फोडलास. त्यावर मीरा काय बोलायचं हे कळत नसतं. मीरा विचार करत असते. त्यानंतर ती बोलते, अगं काय झालं, तू असा ग्लास का फोडलास. त्यानंतर सत्या म्हणतो, अगं मीरा, काय झालं, सत्य सांग. त्यावर मीरा आता विचार करू लागते. देविका इकडे घाबरलेली असते की मीरा नक्की काय सांगणार. मीराने जर हा बॉम्ब फोडला तर काय होईल हे पाहणे नक्कीच कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.